अच्छा ह्या बिस्किट आहे का? नाही 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 तिकडे कडेला दिसले हो खाली कॉपी हा हा दिसलं दिसलं. बोनस आहे ना? बोनस आहे की हो. विषारी साप आहे. ऐका ना ती बोनसची माहिती द्या ना जरा यांना सगळ्यांना कळून घ्या. बोनसची माहिती सध्या तर ही दिन की गेट मधून जातं तर पाय पडला असतं तर कामच केलं असतं त्या. तुम्ही पकडताना बोलू युट्यूबला बघितलं नाही का त्यांनी? नाही अशी खालून आलेली वर नाही बघितली तिला वरती येताना बघितली ना. हे काय इथून आली. गार्डन मधून इकडे आणि काय झालं माहिती का पाऊस पडतोय पावसामुळे काय होतं सापांचे कुठे बिळ वगैरे असतील त्यात पाणी गेलं की साप बाहेर येतात. विषारी आहे. परट बोलतात बघा काय लोक परट ते या सापाला बोलतात. कारण तुमचं जर लक्ष नसतं गेलं दारातून आपले लहान लेकरं आत बाहेर ये-जा करतात. त्याला धक्का लागलं आणि त्याच्या अंगावर पाय पडला तरच चाव. आता मी इथं एवढी जवळ बसले आता असं मला नाही चावणार. बघा बोनस आहे हा बोलते ना. हे बघा मी आता आली आहे वारघडे वस्ती बकोरी रोड. ताईंकडे आली आहे. ताई इथल्या सरपंच आहे आणि प्राणीप्रेमी पण म्हणता येईल. कारण बऱ्याचदा काय होतं साप निघले की लोक पहिल्यांदा मारण्याचा विचार त्यांच्या मनात येतो. पण ताईंनी वाचवण्यासाठी आपल्याला कॉल केला. पाऊस पण खूप येतोय तुम्ही बघू शकता पूर्ण ओली झाली आहे मी. पण तरी पण आपण आलो इथे. आता विषारी साप आहे खूप जास्त. गेट आहे इथे अंधारामध्ये वगैरे पाय पडला असतात तर अवघड होतं मग. त्यामुळे तुम्ही पण काळजी घ्या. साप सांगू नाही शकत पावसाळ्यात कुठेही घुसतात घराच्या आतमध्ये पण. त्यामुळे सापांपासून सावधगिरी तुम्ही बाळगा. आता याला पकडून घेऊ आपण. इथे बसलाय मग याच्यामध्ये आतमध्ये तो. किती किती कमी जागेत बसलाय तो. मला दिसतोय व्हिडिओमध्ये दिसणार नाही जास्त. पण गेट पुढे घेते मी. बघूयात गेटने आला तर नाही ना गेट त्याला टचच नाही होत. नाही तिकडे काय आहे का? खाली जागा मोठा आहे आधी बाहेर वाटला आवाज नाही नाही ऐका ना ताई काय काठी घ्या ना. इथून दिसतोय डायरेक्ट आणि थोडस इकडनं बघा. काय करते बाहेर निघा ना जागा कमी येते का जरा इकडं असतं तर मोठं बाहेर. लागा नाही जोरात वाटत नाही नाही त्याला. एवढं जोरात नाही झाली पाहिजे मला माहिती वाटत स्वभाव आहे काय आपल्याला आवडते नाही पाटील जेवण परत पाटील पान आहे इकडं आलं यायचं काढला दादा आता ठेवा तरी ते जाम पकडून बसायला नाही हे काळे टिपकी असतात अशी बोनसवर की बोटाची बाजूने वरती बघा जॉईंट आहे बघा. वरती जॉईंट असते. हा आणि साईडला थोडे मोकळे असतात. आहे बघा काळे चॉकलेटी बघा पांढरी बॉर्डर त्याला पूर्ण साखळी असते मानेपासून शेपटीपर्यंत. परड हा पळतो बाकीच्या रूम बंद केली आहे आत गेली आज या ठिकाणी सेट करायची राहिली. ठीक आहे या बोनस पासून तुम्ही सावधान राहा कारण हा अतिशय विषारी साप आहे मित्रांनो.
बरेच लोक याला अजगराचं पिल्लू किंवा अजगर समजून फसतील, तर ती काळजी घ्या. अजगर नाही. आणि अंधारात इकडे तिकडे पाऊस आहे त्याच्यामुळे लाईट जाते. आपण अंधारात इकडे तिकडे अंदाज घेऊन चालतो, आपल्या ओळखीचा एरिया असतो, पण चुकून अंधारामध्ये हा साप जर तिथे फिरकत असेल, पाय पडला तर चावतो. तुम्हाला एक बाईटचा फोटो शेअर करते मी स्क्रीनवर. असंच एक दादा होता जो रात्री अंधारात फेऱ्या मारत होता फोनवर बोलत, आणि त्याचा एवढ्याच साईजच्या घोणसापावर पाय पडला. तो घोणसाप त्याला चावला, तर ते पायाची जखम बघा कशी झाली. त्यामुळे अंधारात अनवाणी पायाने किंवा चप्पलने वगैरे इकडे तिकडे घराच्या आवारात फिरू नका. आता याला पॅक करते मी. दिसते असे पण भरपूर चप्पल आहे बरं. हा, ही सेकंदात तिचा मूड चेंज करेल. माशासारखी फटफट करेल. इथे कोपऱ्यातच पॅक करू तिला. हा नाही जाणार आता. आपण जाऊन तिने आवाज का नाही काढलाच. शांत झाली. किडा नाही खाते. पक्षी खातात, पक्ष्यांची शिकार करतात, उंदीर खातात, घुशी खातात. किडे माकुडे नाही खातात. किडे माकुडे म्हणजे सरडे वगैरे खातात. स्पीड नाही चालते. नाही. पांढरे व्ही आकाराचं अक्षर आहे बघा डोक्यावर. दिसतंय का पांढरं व्ही आकाराचं निशाण? ते काय असतो? पांढरी डिझाईन असते तशी व्ही आकारासारखी. चाललाय ते. त्याला त्याचा जीव मरणाचा प्यारा आहे, आपल्याला आपला. जरी विषारी असेल तरी तो आपण जेवढं त्याला घाबरतो त्याच्यापेक्षा जास्त ते आपल्याला घाबरतात. आपण साप सुरळी वाटते थोडीशी. हे साप असा जागच्या जागी आखुडा असतो, जाडसर असतो. पळत नाही पण एवढा. कळतो ते पाण्याने जरा हे झालंय, पाणी लागलं त्याला भरपूर, पाण्यामध्ये भिजलाय. बसला आता शांत गप. त्याला असं वाटलं आता मी लपलो कुठेतरी, त्याच्यामुळे तो शांत झाला. त्याला हवा वगैरे जाते त्याच्यात. हा कॉटन शिलाई आहे ना, त्याच्यातून बाईट नाही नेत त्याची बाहेर. करतो ना, करू शकतो. ह्यातून करू शकतो, पण आम्ही आता ह्याला पकडले, आम्ही लांब पडणार. आणि जेव्हा जंगलात सोडायचं त्यावेळेस इथे बघा शिलाई मारलेली. नाही इथं चावणारच नाही तो, इथं शिलाई बघा ना, तिथपर्यंत तो येऊ नाही शकत. म्हणजे ज्यावेळी जंगलात सोडायचं, हाय कोण पकडायचं, हाय कोण पकडायचं, उलटी करायची. मग ते आपण